भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी बौद्ध विहारात भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विलास गोबाडे यांचा बुद्धविहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भंते बोधिधम्मा, भंते पय्यावंश, उत्तमभैया खंदारे, दादाराव पंडित, मधुर गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, दिलीप गायकवाड, पी.जी. रणवीर, वारा काळे, टी.झेड. कांबळे, अमृत मोरे, शिवाजी थोरात, साहेबराव सोनवणेसह आदींची उपस्थिती होती। तर तहसील कार्यालयात तहसीलदार माधवराव बोतीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी तहसील कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आला। या प्रसंगी BDO मयूरकुमार आंदिलवाड, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, श्री मस्के, श्री नाईक, श्री पंढरीनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। तर भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, प्रकाशदादा कांबळे, डॉक्टर विनय वाघमारे, प्राध्यापक आदिनाथ इंगोले, उत्तमभैया खंदारे, श्रीकांत हिवाळे, हर्षवर्धन गायकवाड, रौफ कुरेशी, मुगाजी खंदारे, मोकिन पाटील, प्राचार्य केशव जोंधळे, डॉक्टर संदीप जोंधळे, डॉक्टर भालचंद्र थोरात, शामराव जोगदंड, दादाराव पंडित, प्राध्यापक अशोक कांबळे, नागेश शेंगडे, बोधाचार्य त्र्यंबक कांबळे, चक्रवर्ती वाघमारे, विजय जोंधळे, डॉक्टर कांबळे, दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे, ॲडव्होकेट विजय भोवरे, उमेश बाराटे, अतुल गवळी, शाहीर गौतम कांबळे, शिवाजी वेडे, टी.झेड. कांबळे, पी.जी. रणवीर, गौतम काळे, मोहन लोखंडे, किशोर ढाकरगे, अमृत कराळे, मधुकर गायकवाडसह आदींची उपस्थिती होती। भारत भूचे पुत्र अभियान, भारत आमचा देश आहे हा, आमचा पंचप्राण राजपुती रंगाची शान, आमचा पंचप्राण राजपुती रंगाची शान। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। सर्व पूर्णा येथील प्रतिष्ठित नागरिक, परत आपल्या इथले सर्व बौद्ध उपासक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण केल्यानंतर ती लागू करण्यासाठी आपण सर्व भारतवासियांनी त्याचं ज्या दिवसापासून पालन करतोय तो 26 जानेवारी 1949 या दिवसापासून लागू झालेला आहे आणि हा 75वा वर्ष आहे, 76वा वर्ष आहे। आणि भक्तजींच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हा उत्सव राष्ट्रीय सण आपण सर्वजण उत्साहानं तिथं साजरा करत असतो। याच पद्धतीनं आपल्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये जोपासण्याच्या अनुषंगानं जे भक्तजीचं कार्य आहे निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे। आणि या सगळ्या गोष्टीला भक्तजीने ज्या वेळेस हात दिलेली आहे, आपण सर्व बौद्ध उपासक इथले प्रतिष्ठित नागरिक पूर्णा शहरांचे आपण धावत येतो आणि ही जे आपल्यामधली रुजलेली परंपरा आहे ते आपण असंच पुढं चालू ठेवणार आहोत आणि आपण सगळे चालू ठेवावे याची मला म्हणजे अपेक्षा आहे। आपल्या सर्वांना परत एकदा मी प्रजासत्ताक दिनाच्या, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो, थांबतो। जय। या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण खरं स्वातंत्र्य 26 नोव्हेंबर 1950ला ही घटना बाबासाहेबांची अंमलात आली, त्या घटनेला कायद्याचं रूप आलं आणि 26 जानेवारी 1950ला ती अंमलात आली। तेव्हापासून एक कायद्याचं राज्य सुरू झालं, एक वेगळं स्वातंत्र्य, कायद्याचं स्वातंत्र्य, स्वराज्य ज्याला म्हणू आपण, गणतंत्र ज्याला म्हणू, लोकशाही म्हणू,
ही अंमलात आली आणि तेव्हापासून ती सुरू झाली. पण बाबासाहेबांनी गांधीजीसोबत तडजोड केली, पण आमचा करार झाला आणि आम्हाला रिझर्वेशन मिळालं, सवलती मिळाल्या. तेव्हा हा एक प्रचंड मोठा इतिहास आजच्या दिनामागे आहे. म्हणून आम्ही आधी देश आणि मग धर्म हे मानणारे आहोत. हे आमच्याकडे तत्व आहे. बाबासाहेब एक म्हणाले, मी अगोदर भारतीय आहे, नंतरही भारतीयच आहे. हे जे होतं हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून देश टिकला तर धर्म टिकत, देश टिकला तर आपण टिकू. म्हणून सर्वात आधी आपल्याला देश आहे आणि या तिरंग्या झेंड्यावर जे चक्र आहे ते सारनाथचं अशोक चक्र या देशाने निवडलेलं आहे. तोही आमचा सन्मान आहे. ते बुद्धिझमचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकमेव बुद्धविहार आहे की जिथे तिरंगा फडकतो. ही एकमेव बुद्धविहार आहे. आपल्या धर्माची झेंडे फडकत असतील गोवाडी, पण तिरंगा फडकवायचं जे आहे ते आपण अनेक वर्षापासून सुरू केले. 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 17 सप्टेंबर असो, त्या दिवशी आपण देशाला आधी महत्त्व देतो आणि हे या लोकांमध्ये माणसामध्ये रुजवणं गरजेचं आहे. धर्म रुजवणं गरजेचं आहे, पण आम्ही देशाचे आहोत, देशाभिमान रुजवणं हे सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून आपण आपल्या विहाराच्या संस्थेच्या वतीनं आमचे उपासक उपासिका महिला मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद दरवर्षी देतात. याही वर्षी आपण ध्वजारोहणासाठी वेळेवर उपस्थित झालात त्याबद्दल सर्व सन्माननीय उपासिका, महिला, कार्यकर्ते, छोटे बालक, विद्यार्थी, मीडियावाले सर्वांना धन्यवाद.